घालून आम्हाला आजीने नटवले आणि आम्ही घरभर फिरतोय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आता वाजले 5:30. मी निघालो ड्युटीला आणि आई दोघी झोपलेत आणि श्री आणि वर्षा झोपलेत. त्यांना कसं आहे, बाळाला जवळ जर घेऊन झोपलं ना तर ती पिल्लू त्रास देते. त्याच्यामुळे ना इकडे झोपलेले बाळ. आणि आज मावशी वगैरे स्वयंपाकाला येणार आहेत. बघूया कसं कसं मॅनेजमेंट होते, किती वाजता येतात आणि श्रीचं टिफिन वेळेवर होते का हे पण बघणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी सजेशन दिलं त्या पद्धतीनं आपण फॉलो करते. कारण कसं आहे माहिती आहे का, या दोघींनाही तेवढं नाही शक्य जमत नाही. त्यामुळे ना मावशी मी नसताना यांनी व्यवहार केलेला आहे, ते ठरवलेलं आहे सगळं. बघूया आता कसं कसं होतं आहे. चला, मी निघतो आता ड्युटीला आणि नंतर आजचा दिवस कसा असणार आहे, काय असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. आणि येतो मी ड्युटीला जाऊ. चला. ते म्हणायला लागले त्याला खाली पाठव म्हणून श्रीला. मी नेऊन सोडतो. आज येऊ शकतात पण दररोज नाही ना त्यांना वेळ. बाय कर भैयाला, त्यांचं टीव्ही कडे काय येऊ. स्वयंपाक मावशीने बनवलाय टिफिन, पण आमच्या श्रीला लेटच झाला आज. बाबा येऊन खाली थांबलेत. स्कूल बस गेलेली आहे आणि आता बाबा शोधणार आहेत आणि मला खाली यावं लागलंय. आपल्याला चहाला पण होईल. रात्री दूध बहुतेक गरम केलं नाही, खराब झालं. बाय श्री. चपाती भाजी बनवण्यासाठी आहेत. आता आम्ही असं केलंय की त्यांनी काय केलंय माहिती का, की एक श्रीपुरती चपाती भाजी आणि नाश्ता बनवून गेलात आणि 10च्या पुढून येतो म्हणून सगळं झाकून गेलं. तर म्हटलं की सध्या आमच्या घरचं पण असतं म्हटलं, त्यामुळे मग. आणि हे बघा अशा चपात्या. मी त्यांना म्हटलं जरा मोठ्या करा, तो एकच खातोय. आता फर्स्ट डे आहे कसं म्हणून मला जास्त हे वाटलं. बटाट्याची भाजी. आणि आज आमच्या दोन्ही आज्या मस्त पैकी पिल्लू सोबत गप्पा मारत बसलं आणि निवांत झालं. चपाती भाजी खाताय ना, कशी आहे? छान आहे. आई उपीट कसं झालंय? छान आहे. आपण शेंगदाणे ते घालतोय ना, कढीपत्ता. ह्या दोघी का घरच्या सुगरणी येतात, त्याच्यामुळे ह्यांना लय चुका दिसतात. आणि मी असं हे तर म्हणतात आपल्या वेळेला आली मावशी, हे खूप महत्वाचं आहे. आता स्वयंपाकाचं उभं राहून काय करायचं. रात्री मी दोघीने जपायचं. दोघीला बी गोळ्या येतात. नाही, दिवसा बी 1 तास तुम्हाला टुकली पाहिजे. तेवढी चहा गाळणी तेवढी आणा की दुसरी. आता चहा नाश्ता झालेला आहे. हे गेले ड्युटीला, श्री शाळेला गेलाय तुम्हाला तर माहिती आहे. आणि आता बाकी आंघोळी पांघोळी या सगळ्या गोष्टी आहेतच. तोपर्यंत पुन्हा मावशी येतील, स्वयंपाकाच्या पण येतील आणि भांड्याच्या पण. तर माझी अशी इच्छा आहे की स्वयंपाकाच्या मावशी अगोदर येऊ दे, जेणेकरून मग ते भांड्यावाल्या मावशी आल्यानंतर त्या ते क्लीन करून जातील. कारण माझं असं होतं, अगोदर मी भांड्यावाल्या मावशी लावलेल्या आहेत तर त्या खूप जास्त छान आहेत, पण त्यांना स्वयंपाक तितकं जमत नाही. आणि स्वयंपाकवाल्या मावशी आजच आलेत, तर त्यांनी श्रीचा टिफिन करून आणि ब्रेकफास्ट बनवून गेल्यात. आता जेवण बनवण्यासाठी थोड्या वेळात येतील, कारण त्यांची बाकीची कामं
त्या टायमिंगमध्ये असतात. सो त्या स्त्रीपुरतच बनवून जातात. नाश्ता तेवढा सगळ्यांचा बनवून जातात. सो हे पण नाश्ता करून गेले. आज श्रीला स्कूलला लेट झालं होतं तर त्यांना थोडंसं लवकर मे बी यावं लागेल कारण त्या आल्याच उशीर आहे. त्यामुळे मग बाकी सगळ्या गोष्टीला उशीर झाला. मग यांनी नेऊन सोडलं, स्कूल बस गेली होती. आता त्यांना म्हटलं की थोडं जर असं अगोदर या जेणेकरून त्याला वेळेत जाता येईल. तर चला आता मी आंघोळ वगैरे आवरून घेते. त्यांना पण विचारलं आहे तर त्यांनी सांगितलं की ड्रेसिंगला येण्या अगोदर म्हणजे शक्यतो अवॉइड कर आणि कारण की त्यातनं जे काही परत घाण वगैरे तर ते नंतर तू क्लीन करत जा. पण मला तर खूप वेळ बसायला कसं तरीच वाटतं. त्यामुळे मग मी असा विचार करते की आता आंघोळ करते, आंघोळ करून मग जेव्हा मी ड्रेसिंगला जाईल ड्रेसिंग करून आल्यानंतर पुन्हा पुसून घेईन सगळं छान वाईप्सनी वगैरे असं करूया. त्यामुळे मग आता मी आंघोळीला जाते आणि मग परत मावशी वगैरे आल्यास कंटिन्यू करूया. त्या कम्फर्टेबल असतील तर अदरवाईज काही नाही. तर स्वयंपाकाचं टेन्शन डोक्यावरचं उतरलं आहे. मला खूप दडपण येत होतं की या दोघी कसं काय करतील. तर बरं झालं देवाच्या दयेने आई आल्या आणि आजपासून तर मावशी आल्या. सो ते खूप बरं झालं की त्या आल्या मावशी आणि एकाला दोघी आहेत त्यामुळे बाळाला पण एकीवरती लोड येणार नाही सांभाळायला. काही हे आई काही त्या आई असं. आणि आता मी पटकन आवरून घेते आणि भेटू जरा वेळ. आटोपली आहे माझी आणि आता आजी पिल्लूला शंभो घालायली आहे म्हणजे लांब जाण्याची आजी. जाडच करा जरा. हा मी खूप खुश आहे की आता ज्या त्या कामाला ज्या त्या मावशी मला मदतीला मिळालेल्या आहेत आणि ना आईला त्रास होईल ना माझ्या सासूआईंना त्रास होईल. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्या कायम इथे राहाव्या सासूआई. कमीत कमी पिल्लूला त्या थोडंसं बघतील आणि आईला पण हे होईल की दोघी एकमेकीशी गप्पा टप्पा असं. सो बघू कसं काय होतं. त्या म्हणत होते की 4 दिवस राहणार पण रामभैयांनी म्हणजे माझे जे दीर आहेत त्यांनी खूप इन्सिस्ट केलं आणि मग त्या थांबल्या. झालो ना मला आजीने नटवलं आणि आम्ही घरभर फिरतोय. प्रॉब्लेम आहे टिकलीशी तुला? काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला टिकली दिसली आजी दोन्ही आजीची माझी हातावर तीळ दिसला की लगेच काढायचं असतं. दिसत असेल बघा. स्वयंपाकवाल्या मावशी आल्या आज मदतीला. त्यामुळे पिल्लूच्या मला काही टेन्शन नाही आहे. आता आमच्या आराम आहे, काही टेन्शन नाहीये. माझी सोनाची शंभो झाली आहे. शंभो कुणी घातली तुला इकडे सांग? शंभो कुणी घातली? शंभो कुणी केली आहे? शंभो कुणी केली आहे? कुणी घातली आहे? आजी. आजीने घातली आहे. आजीने घातली आहे शंभो. आले बाबले आले बाबले आले बाबले. हे काय आता नवीनच? हे काय नवीनच? मस्ती खोड. अरे 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 असे नाही करायचं नाही करायचं नाही करायचं. ठिकाणी कुठेच बसायचं नसतं. पडशील पडशील बाळा पडशील. तू पडशील. हाताला पण पकडू नाही द्यायचं. पडतं मागे. गेल्यात मावशी. चपाती भाजी वरण भात म्हणजे पिल्लूचंच तेवढं मला घरी बनवायचं. बाकी काय ते जास्त वेळ पण नाही लागत तिच्यासाठी. तेव्हाचं तेव्हा गरम असं बनवून देतो तिला. सो आज खूप निश्चिंत वाटतं की असं लोड असतं ना डोक्यावरती हे बनवायचं ते करायचं ते करायचं तसं. तरी पण भाज्यांचं वगैरे त्या म्हटलं की जेव्हा पालेभाज्या असतील तर त्या अगोदरच्या दिवशी माझ्यासोबत त्या निवडून मी घेऊन येईन किंवा मग घरी तुम्ही निवडून ठेवा. तर आता आई आहेत, लांबजणच्या आई आहेत म्हणजे सासू आई आहेत, आई आहे. तर लसूण भाज्या निवडणं हे त्या दोघी करतात. बसून जे काम आहेत ते बऱ्यापैकी त्यांना जमतात. सो तोपर्यंत मी म्हटलं की ते आम्ही करतो. पण बघू आता कसं काय मॅनेज होतं ते. थोड्या वेळात आता वाट बघतो. ह्यांना कॉल केला आहे. जर शक्य झालं तर सोबत जेवण करू. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर दवाखान्याची पायरी कुणालाही चढायची वेळ येऊ नये. ते ॲम्ब्युलन्सचं ते आवाज आला की असं होतं की बापरे. आणि स्पेशली जी व्यक्ती हॉस्पिटलच्या ह्याच्यातून गेली ना तिला ते खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. असो चक्र झालेत. अर्धा तासाभरात ते आले तर ठीक आहे. नाही आले तर मग आम्ही जेवण आटोपून घेऊ. त्यानंतर मग ते येतील तेव्हा जेवतील कारण त्यांचं असं फिक्स काही नसतं.
कधी कसं टायमिंग कधी कसं असं. तर नाश्त्याला होते सोबत, म्हणजे जेवणाला असतीलच असं नाही. आणि मला आता तितकं जास्त हे वाटत नाही आहे, कारण आई पण आहे. सो असं वाटतं की घर भरून आहे. आता काही नाही जरी आले, वेळ जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही असं. आईला टेन्शन येईल एवढी पात्र भाकरी असते का म्हणून. तुमच्या हातची भाकरी खायला त्यांना एकदा हे करावं लागतंय, पोटच भरणार एकाच भाकरी. बसलोय आम्ही, आमच्यात दोन्ही आया हसायला लागल्यात चपात्या अशा हातात घेऊन, म्हणजे किती छोटं छोटंसं केलं असं म्हणून. आणि भाकरी तर दोघीला अशा छान जाडजूड मऊ लागतात. मऊ झाल्यात पण छोटी साईज. आता आजच्या दिवस त्याच्यासोबत चपाती खावा, उद्या त्यांना मी म्हणते जरा मोठ्या करा अजून म्हणून. त्यांना थोडं त्या ह्याच्यात यायला वेळ लागणार आहे. हा तेच की. चला आता जेवण करून घेतो. आता ह्यांना यायला वेळ आहे. पिलुडी तिकडे झोपली आहे, तर ते आल्यास एकटेच जेवतील आज, कारण नाश्त्याला सोबत आलते ते आहे की नाही. असं आहे आमचं आजचं जेवण. भात वरती शिजतोय तिकडे. जेवायला उशिरा आता आमच्या वेळेला टायमिंगला जेवण नाही. पण माझं प्रेशर जरा बऱ्यापैकी उतरले, कारण कसं आहे बाळ रडायला लागले ना, वर्षाचं सगळं लक्ष बाळाकडे. तेवढं दुखत असताना त्याला घ्यायला पळते किंवा मग घेते म्हणते. पण कुठं तर तिनं धक्का दिला, तिथं वेट जास्त जोरात होऊन केली ती गेलाय. मग ती भीती वाटत होती. आता ती दोघी आजी आहेत त्याच्यासोबत खेळते, हिचं झालं त्याच्याकडे आहे की नाही. त्यामुळे माझं प्रेशर कमी झालं की बाबा रिलॅक्स झाला होता. आज मावशींनी स्वयंपाक केलाय. बरं झालं. कसं आहे, एक तर दोघींना जमत नाही, त्यांनाही विश्रांती, बाळाकडे लक्ष देऊ शकतील, वर्षाच्या हेल्थकडे लक्ष देऊ शकेल. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी 8 तास केला आणि कमेंट केलं की बाबा मावशीला स्वयंपाकाला हेल्थकडे लक्ष दे म्हणल्यामुळं मनावर घेतलंय आम्ही दोघांनी पण. त्यामुळे मग आता मावशी तर स्वयंपाकाला, मावशी 2दा येतात म्हणजे 2 टप्प्यात येतात. श्रीचं करून जातात आणि परत येतात. ऍडजस्टमेंट होणं गरजेचं आहे, कारण त्या मला म्हणलं मी डबल येते जरा एक्स्ट्रा घेतात. पण असू दे, आपल्या टायमाला श्रीचा डबा पण होतो ना ग. आता कॅन्टीन फॅसिलिटी आहे, परंतु कसं एकदा कॅन्टीनची सवय जेवायची लागली ना, ते बरोबर नाही. घरचं जेवण कधीही चांगलं असतं. आम्ही जेवण करून घेतो, लगेच जायचं असं. हा म्हणजे त्या ह्याच्यापाशी ना परत मावला विहीर पाडली तिथं, बोरला लागलं म्हणजे तीच पाणी का हिरीत टाका येते. कशा दिसत होता आणि पिलू बघ. श्री, ए श्री, इकडे बघ श्री. हो छान केली भाजी. घास घे बरं मग. वगैरे लावली आहे. आणि खरं सांगू का, तर दुपारी आम्ही खूप घाबरलो होतो. का कशामुळे तर मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आत्ता मी चहा करते. आता आईंना वगैरे या टाइमला चहाने आम्ही सगळे पण घेतो. सो चला, उलट कंपनी आहे. हे ड्युटीवरून आता थोड्या वेळात येतीलच, तर चहा टाकते मी, कारण खूप वेळ वाट बघितली पण ते काही आता अजून तरी आलेले नाही आहेत. तर आई म्हटल्या आपल्यासाठी टाक आणि तो आल्यास त्याला नवीन बनवून देऊ. सो मग आम्ही असा विचार केला की आता ते येतील तेव्हा ते घेतील. आता आमच्या तिघींसाठी मी चहा बनवते. तयार होतोय तेवढ्यात हे आलेले आहे. मी त्याला म्हणलंय की अभ्यास झाल्याशिवाय जायचं नाही. श्री, दूध प्यायचं मग जायचं. दूध 7:15. माझं टेन्शनच मिटलं.
का इकडे बघा मस्त आहे का बघा खाली बसून जेवण चालू आहे. पाय काढ नका तेवढं. ऐकत आहे आमचा पाय काढू माझ्या तुमच्या दोघींच्या पाय आहेत काम करत. खाली येत नव्हती होय. तुम्ही जर आला तसं खाली तर जेवायला बसले नाही मी कधीच. आता तुम्ही आला तसं हो. बसायले नाही तर तिथंच मला द्यायची हो. जेवाया. ते आता दोघे सारख्याला वाढ केली समजूतची त्यामुळे मग दोघे पण खाली बसतात. होती, जा. होय, दीड वाजता सवा खाते. बघा. ये रे. ह्या पोरीचं मजा जास्त हे बघा इकडे तिथं लई मध्ये बसते. माझी आई पळून आई जायची म्हणला होता, माझी मग करते तिचा तरी विचार करावा तो. आंधी रे इकडे ये. जसं मी म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी सांगते आम्ही का घाबरलो होतो. तर गाठ काढली होती ऑपरेशन थ्रू. एकच गाठ होती आणि त्यानंतर त्याच्या बाजूला सूज आल्यासारखं दिसत होतं. म्हणजे दुसरी एक गाठ असल्यासारखंच ते दिसायला लागलेलं. सो त्यामुळे आम्ही खूप घाबरलेलो आणि मग दवाखान्यात वगैरे जाऊन आलो. तर त्याविषयी डिटेलमध्ये आता पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन. या इथेच थांबूया आणि भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.